आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहोत ताकदीने लढू. तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघेन. मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही आहे. तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये ते जे कुणाला हाणामारी झाली असतात त्याचं डोकं फोडलंय कुणाचं ते फोटो तुम्ही दाखवलं. त्या कुटुंबाची माहिती घ्या. त्या कुटुंबाला पण आपण न्याय देऊ. हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेक बाहेर गेली. कसं काय करते प्रशासन? मग सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा यांचा विकास आहे. जर माझी लेक जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेक बाहेर गेला. तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेक बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले. याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख वाटते की माझा लेक परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे. हा महाराष्ट्र आहे. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही. ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार. तुम्ही या लढा लढायचा नाही. आम्ही लढणार आहोत. कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ. आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करतं.